सहकार या विषयातील पहिला प्रकरण आहे सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागात आपण अभ्यासक्रमाची माहिती आपण थोडक्यात घेतलेला आहे. वर्षभर या सहकार विषयामध्ये आपण कोणत्या प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत त्याची संक्षिप्त माहिती आपण कालच्या भागात घेतलेला आहे. तर आज आपण आपल्या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करू. प्रकरण पहिला, सहकार अर्थ. सहकाराचा अर्थ, सहकाराचा इतिहास, सहकाराची वैशिष्ट्ये आणि सहकाराचं महत्त्व काय आहे. म्हणजेच अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व ही माहिती आपण या पहिल्या प्रकरणाद्वारे आपण पाहणार आहोत. आता सहकार याचा अर्थ आपणास सुरुवातीला समजावून घ्यावा लागेल. आता सहकार म्हणजे काय या शब्दाचा शब्दशः अर्थ देखील आपणास सांगता येईल आणि ढोबळ मानाने सहकार म्हणजे काय हे देखील आपणास सांगता येईल. वास्तविक पाहता प्राचीन काळापासून सहकार हा एक मानवी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मानवी इतिहास आपणास माहिती आहे. इतिहास या विषयाच्या माध्यमातून आपण अभ्यासलेला आहात. या मानवाच्या शिकारी अवस्थेपासून आजच्या प्रगत अर्थव्यवस्थेपर्यंतचा जर तुम्ही विचार केलात तर मानव एकत्रितपणे राहतो, एकत्रितपणे येऊन विचार करतो. मानव हा समूहामध्ये राहतो, मिळून मिसळून काम करतो. मानव स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यांना किंवा समोरच्याला सांगतो. म्हणजेच एकत्र राहणे, एकत्रित विचार करणे, एकत्रित काम करणे, समूहामध्ये राहणे, एकमेकांना मदत करणे ही एक मानवाची सहज आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहे. यात काही प्रश्न नाही. आणि यामुळे म्हणजेच एकत्र राहणे, समूहात राहणे, एकमेकांना मदत करणे, यातूनच त्याला सुखी आयुष्य जगण्याची प्रेरणा, एक प्रोत्साहन मिळत राहतं आणि त्यातूनच त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात पुढे क्रांतिकारक बदल घडून आले आहे. सहकारी एक मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे आणि यामुळे मानवास आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी मदत होत राहते आणि अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन लढा देण्याची एक ताकद मानवांमध्ये निर्माण होऊ शकते. कारण मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे. त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच सहकार हा मानवी जीवनाच्या
प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कारण आज जरी तुम्ही पाहिलात, प्रत्येक मानव समूहामध्ये राहतो, एकत्र राहतो, एकमेकांना मदत करतो, सहजीवन जगतो, एकत्र येऊन काम करतात. तो बौद्धिक काम असेल किंवा शारीरिक काम असेल. बौद्धिक कामकाज करत असताना कार्यालयात एकत्र येऊन समूहामध्ये कार्य करतात. शारीरिक श्रम करत असताना शेतामध्ये शेतमजूर एकत्र समूहामध्ये कामकाज करतात. यालाच या ठिकाणी सहकार असे म्हणतात. कारण एकत्र काम करणे, समूह जीवन जगणे म्हणजेच त्यांच्यामध्ये सहकार्याची वृत्ती, सहकार त्यांच्यामध्ये या ठिकाणी दिसून येतो. म्हणून या ठिकाणी सहकार म्हणजे काय वेगळं नाही. सहकार म्हणजे काही वेगळं नाही. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे, कामं करणे. कारण सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. कारण सहकारामध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा समावेश होतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे, याला सहकारात विशेषतः या ठिकाणी महत्त्व आहे. या प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण सहकाराचा अर्थ म्हणजेच सहकार म्हणजे काय, त्याचा अर्थ, सहकाराची निर्मिती, सहकाराचा इतिहास काय आहे, सहकाराची वैशिष्ट्ये काय आहेत आणि सहकाराचं महत्त्व मानवी समाजाला किंवा मानवाला किंवा ह्या समूहाला काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. मग या ठिकाणी प्रत्यक्षात जर पाहिलात, सहकार म्हणजेच एकत्र काम करणे, सहाय्य करणे, मदत करणे वगैरे वगैरे वगैरे. परंतु याच तत्वावर एकत्र येऊन स्वतःच्या हितसंवर्धनासाठी एक व्यावसायिक संघटना स्थापन करतात. त्या व्यावसायिक संघटनेला सहकारी संस्था असे म्हणतात. मग सहकार अर्थात सहकारी संस्थेचा अर्थ किंवा व्याख्या काय आपणास सांगता येईल. सहकार किंवा सहकारी संस्थेचा अर्थ किंवा एखादी व्याख्या आपणास काय सांगता येईल ते देखील आपल्या पाठ्यपुस्तकात या ठिकाणी दिलेलं आहे. सहकाराचा प्रत्यक्षात अर्थ काय आपण सांगू शकतो किंवा सांगितलेला आहे. सहकाराला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. सहकाराला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन, OPERATION, कोऑपरेशन असे म्हणतात. आता इंग्रजीमधील कोऑपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतील कोऑपरेरी, COOPERARI या शब्दापासून आला आहे. त्या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. सहकाराला इंग्रजीत कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील कोऑपरेरी या शब्दापासून आला आहे. आणि या शब्दातील को म्हणजे सह किंवा त्यालाच एकत्र असं आपण म्हणू. कोच शब्दशः अर्थ काय होतो तर को म्हणजे सह किंवा एकत्र व ऑपरेरी म्हणजेच कार्य करणे असा या शब्दांचा अर्थ आहे. त्यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे होय. एकत्रितपणे काम करणे होय. कोऑपरेरी म्हणजेच को म्हणजे सह, ऑपरेरी म्हणजे काम करणे म्हणजेच कोऑपरेरी म्हणजेच कोऑपरेशन
कोऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे. मग कोणतेही काम एकत्रितपणे करावयाचे असल्यास त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणे आवश्यक असते. कारण एकत्र आल्याशिवाय आपण कामकाज करू शकत नाही. लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत, अशा गरजा एकमेकांच्या सहाय्याने सहकारात पूर्ण केल्या जातात. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली एक संस्था म्हणजेच सहकारी संस्था होय. तर सहकाराचा शब्दशः अर्थ आपणास याप्रमाणे सांगता येईल. आपण मराठीमध्ये सहकार, त्याला इंग्रजीत कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन या शब्दाची निर्मिती लॅटिन भाषेतून कोऑपरेरी या शब्दापासून झालेला आहे. कोऑपरेरी मधून या ठिकाणी को म्हणजे सह, ऑपरेरी म्हणजे एक कार्य करणे, एकत्र येऊन कार्य करणे, सहकार्य करणे म्हणजेच कोऑपरेशन म्हणजेच सहकार होय. कारण व्यक्तींना कामे करत असताना एकत्र यावं लागतो, सहकामकाज करावा लागतो. सहकाम करणे, एकत्र इथं येऊन कामकाज करणे, एकमेकांना मदत करणे म्हणजेच शब्दशः सहकार या शब्दाचा अर्थ आपणास या प्रकारे स्पष्ट करता येईल. आता यानंतर सहकाराच्या संदर्भात विविध तज्ज्ञांनी व्याख्या देखील सांगितलेली आहे. ते व्याख्या आपण नंतरच्या भागात पाहू. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.